सो हाय गाईज, आपल्या आगरी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर कशा आहात मंडळी? मजेत ना? तर सगळ्यांना शुभ सकाळ. तर आज सकाळी सकाळी ब्लॉग बनवायला घेतलेला, कारण आई सगळी गेलेली जेजुरीला, ते तिकडनं येणार होती. कारण दरवर्षी ना आमचं देव नेतात जेजुरीला, तर यावर्षी पण नेलेलं. मग ते सगळी तिकडं गेलेली, मग मी लगेच इकडं घेतलेला जेवायला बनवायला. मैदा आणलेली, पोपट माशाची बोटी, चांद पापलेट आणि जवला आणलेला. मग लगेच घेतला मी इकडं सगळी मच्छी धुवायला. पहिले तर जवला धुवून घेतला. जवला असा मस्त धुवून झाला आपला. मग लगेच पोपट माशाची बोटी घेऊन धुवायला आणि चांद पापलेट, ते पण असं मस्त 4-5 पाण्यात धुवून घेतलं. आणि मग लगेच इथं पोपट माशाची बोटीचा थोडासा रस्सा बनवायला घेतलेला. तर मग इथे लगेच गॅस पेटवली, मग तेव्हा ठेवली कढई, त्याच्यानं टाकला तेल, ना तेलानं टाकला थोडासा ठेचलेला लसूण आणि वाटण टाकलं थोडंसं. मग लगेच हळद टाकली आणि मसाला टाकला. चवीनुसार मीठ टाकलं आणि तो पण असं मिक्स करून घेतला सगळं. मग लगेच त्याच्यानं आपण पोपट माशाच्या बोट्या टाकल्या आणि टमाटर टाकला, शेकटाची शेंग टाकलेली. मग तो पण असं मस्त मिक्स करून घेतला सगळा. मग 1 ग्लास पाणी टाकला त्याच्यात. मग परत असं मिक्स करून घेतलं. मग झाकण देऊन तो ठेवला शिजायला. ना मग लगेच इकडशी चांद पापलेट आणि मीठ मसाला लावायला घेतला. मग पहिले हळद घेतलेली, थोडासा मसाला, चवीनुसार मीठ आणि अद्रक मिरची लसूणची पेस्ट टाकली आणि त्याला अर्धा लिंबू टाकला आणि असं मस्त मिक्स करून घेतला सगळा. आणि त्या चांद पापलेटांना असं मस्त सगळं लावला दोन्ही साईडने. असं मीठ मसाला मस्त लावून मग त्याला ठेवायचा अर्धा तास साईडला. मग लगेच घेतल्या इथं पोपट माशाच्या बोट्यानं पण मीठ मसाला लावायला. मग पहिले टाकले हळद, चवीनुसार मीठ, आपला आगरी मसाला, मिरची अद्रक लसूणची पेस्ट आणि टमाटर कापलेला तो टाकला. थोडीशी चिंच टाकलेली. मग असं सगळं तो मिक्स करून घेतला मस्तपैकी. आणि त्याला पण आता ठेवू आपण साईडला. मग लगेच इकडे जवला घेतला. जवल्याचं पोलं काढायला घेतलेलं ना. मग त्याच्यानं टाकली पहिले हळद, आपला आगरी मसाला, चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू पिळला त्याच्यानं. अद्रक मिरची लसूणची पेस्ट टाकली. आणि चण्याचं पीठ टाकला आणि थोडासा आपला भाकरींचा पीठ टाकला आणि असं सगळं मिक्स करून घेतलं. जर का पाणी लागलं तरच टाकायचं, नाही तर नाही टाकायचं. मला थोडासा लागला म्हणून थोडंसं पाणी टाकलेलं आणि असं मस्त मिक्स करून घेतलं. मग लगेच इकडे गॅस पेटवलेला तवा तापत ठेवलेला, त्याच्यानं तेल टाकलं आणि लगेच इथं रवा, हळद, मीठ, मसाला आणि थोडंसं चावलाचं पीठ टाकलं. मग असं चांद पापलेटाला तो लावला आणि ते टाकलं मस्त तेलात असं. असं मस्तपैकी एका साईडनं शिजून द्यायचं आणि मग नंतर दुसऱ्या साईडनं शिजायला ठेवायचं. लगेच इकडे एका साईडनं शिजलं, मग आता दुसऱ्या साईडनं शिजायला ठेवलं. थोडासा वरून टाकला कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण. तर असं आपलं चांद पापलेट पण मस्त शिजलं. मग त्यानं काढलं आणि त्याच तव्यात टाकला तेल. मग आता
आपलं जवल्याचं पोलं बनवायला घेतलं. मग लगेच त्याच्यानं असं मस्त एक एक करून सगळे पोलं टाकली. असं मस्त एक एक करून सगळं असं पोलं बनवून घेतलं आणि टाकलं. मग एका साईडनं शिजलं, मग परत दुसऱ्या साईडनं शिजायला ठेवलं. बघा आपलं पोलं पण आता मस्त शिजले. मग लगेच ते काढलं ना, त्याच तव्यात तेल टाकला आणि पोपट माशाच्या बोट्या पण अशा मस्त तलाला ठेवल्या. मग त्या पण अशा एक साईडने शिजल्या. मग आता दुसऱ्या साईडने शिजवून घेऊ. तर बघा कशा आपल्या पोपट माशाच्या बोट्या पण मस्त शिजल्या. तर असं सगळं जेवण बनवून माझं झालं आणि दीदीला खिचडी भात बनवत ठेवलेला आणि मी लगेच तिला खिचडी भात पहिले भरवायला घेतला, कारण ती झोपेतून उठलेली ना. मग तिला पहिले खिचडी भात भरवून घेतला. मग नंतर आम्ही पण जेवायला घेतला. इकडे आम्ही पण जेवायला लागलो लगेच. तर खरंच पोलं मस्त झालतं. खाऊन बघितला मी, खरंच मस्त झालेलं. मग लगेच इकडं आवरा सगळा बनवले. तर भांडी पक्की निघलेली. मग पहिले भांडी घासून घेतली सगळी. जास्त काही बनवला ना मग भांडीच पक्की निघतात. सगळी भांडी घासून घेतली. भांडी घासून झाली ना, मग किचन ओटा पण सगळा धुवायला घेतलेला, कारण मच्छीचा सांडलेला होता ना खाली. गॅस पक्की माखलेली. मग गॅस बीस पुसून घेतली. मग यांचं इकडे चालू होतं काम. मग लगेच आम्ही लावून आम्ही थोडा वेळ झोपलो. मग झोपेतून उठलो आणि मग चाय बी पिऊन घेतला असं मस्त. मग लगेच आता भाकरी भुजायच्या आणि मग लगेच घेतल्या घेतल्या भाकरी करायला. मग पटापट भाकरी पण करून घेतल्या. बघा भाकर कशी मस्त माझी फुगली. रोजच भाकरी मस्त फुगतात माझी. इकडे भाकरी पण करून झाल्या. मग चाय पिलेला त्याची भांडी भरलेली ती बी घासून घेतली. मग सगळी भांडी पण घासून झाली. भांडी घासून झाली ना, मग लगेच संध्याकाळी थोडासा जवला मी ठेवलेला ना, मग त्याचं पोलं बनवायला घेतलं. ते कसं गरम गरमच चांगलं लागतं ना. मग थोडासा मी संध्याकाळच्याला ठेवलेला. मग ते पण लगेच बनवायला घेतलं. मग असं मस्त पोलं बनवून लगे. मला लगे पोलं बनवून झालं. मग थोडा वेळ अशीच बसलेलो. तर लावची बघा कशी मस्ती चालू होती. मग मी घेतलेला गुलाबजाम खायला. तर ती बोलतं मना पण पाहिजे. मग तिला पण दिला औसा. मग लगेच आम्ही घेतला इकडे जेवायला. मग यावी संध्याकाळी आणलेली तंदुरी. मग लगेच आम्ही जेवलो ना, भांडी घासली. मग आता करायची तयारी, कारण की आम्हाला जायचं ते जेजुरीच्या देव येणार आहेत ना आमचं. मग तिथं पाया पडायला जायचं होतं. मग लगेच अशी केली तयारी आणि आता आम्ही चाललो. तर शिरू लावून आणि तिघीजणी चाललो. मग लगेच इथं पोचलो. तर इथं बोलबोल वाजत होतं. फटाके पण लावलेलं.
चिपकली लगे किंवा बेंड वाजवली तर तिला पण नाचायला येतं. लगेच इथं देवयाच्या स्वागताची कशी तयारी केली बघा मस्त. आई सगळी इथं बसलेली अशी शिरू बघा कशी नाचून दाखवते. आई हाय करते. लगेच इथं आम्ही गेलो देवांची आरती करायला. लगेच देवांची आरती बिरती केली आणि लगेच इथं देवातमध्ये येतील बघा भक्ताच्या अंगाने लगेच देवातमध्ये यायचं. तशी आम्ही आरती केली, गुलाबीला टाकली अंगावरती देवांच्या आणि नव्हता तर भक्ताच्या अंगाला नव्हता आतमध्ये येतील. बघा इथे सगळी अंगाला आलो आम्ही फायनली घरी. तर असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. गुड नाईट.